मैं गाजी सिकंदर तारा से भी गाजी और वो शेवाजी काफिर की औलाद जंगली लुटेरा पहाड़ी चूहा इस भोसले की मनहूस औलाद को खाक में मिलाने में मैं अगर नाकामयाब हुआ तो बीजापुर दरबार में मेरी कितनी बेइज्जती होगी। नहीं नहीं, ऐसा नहीं हो सकता, हरगिज़ नहीं हो सकता। मुलाकात के बहाने से उसे बुलवाऊंगा और यह मेरे पौलादी पंजे में उसका गला घोटकर उसे जहन्नम रवाना कर दूंगा। हुजूर, निहायती खुशखबर, शिवाजीची सत्यता संपली। हा बंदा हुजूरांच्या हुकुमाची तामिली करून रात्रीच प्रतापगडावरून परत आलाय। बहुत अच्छा, वहां के बाकियात जानने के लिए मैं बिल्कुल बेकरार हूं। कहो, जल्द से जल्द कहो। हुजूर, आता फिकीर संपली, लढाईची दगदग मिटली, आपली फतेह झाली। क्या सच? वो कैसे? हुजूरांच्या अफाट पराक्रमाचा प्रभाव आहे हा। वाटलं होतं शिवाजी एकदम लढाईला तयार होईल, तो फिर पण कशाचं काय आणि कसलं काय। हुजूरांची अफाट ताकद, हशमती दिमाखाची खबर ऐकून शिवाजीचा पुरा होश उडून बिलकुल वारा पाणी झालाय तो। माझ्या पुढं वारंवार पदर पसरून हुजूरांच्या खपा मर्जीपासून माझी जान वाचवा म्हणून विनवणी करत होता। अंगाईनं बळकावलेले सर्व गड, कोट किल्ले हुजूरांच्या सुपूर्द करून हुजूर फरमावतील तो हुकूम बिनशर्त मानायला आणि नेतील तिकडं बिना तक्रार यायला तयार आहे तो। या खुदा, पाक परवरदिगार, शुक्र है तेरा। हमारे ख्वाबों ख्यालों में भी न था कि वो शैतान इतनी आसानी से भेड़ियों की तरह कदम बरोसी करेगा। बहुत अच्छा, अब मुलाकात को आते ही उस जलील शिवाजी के मुस्के कसकर उसे खुदावंत जहांपना के कदमों पर पेश कर दूंगा। एक मुसीबत आहे, शिवाजी आपल्या भेटीला इकडं वाईत येणं जरा मुश्किल आहे। क्यों? आपलं भय वाटतंय त्याला, आपल्या गुस्स्याची त्यानं जबरदस्त हस्ती घेतली आहे। तो फिर वो काफिर कैसा कब्जे में आएगा? शिवाजी हवा असेल तर खुद्द हुजूरांनीच जावळीत जाऊन। क्या उस जंगल के आबान में हम जाए? नहीं, यह नामुमकिन है, ऐसा कभी नहीं हो सकता। मग शिवाजी हाती लागणं मुश्किल आहे। औरों के लिए मुश्किल होगा, मगर हमारे सामने उस नाचीज शिवाजी की क्या बात है। हम जो दिल में ठानते हैं वही करके छोड़ते हैं। हुजूरांची बहादुरी अलम दुनियेत मशहूर आहे, पण दरी खोरी आणि जंगल झाडीच्या नैसर्गिक तटबंदी लाभलेला प्रतापगड तेवढाच बेलाग आहे। त्यात हुजूरांच्या भयानं शिवाजीनं जर प्रतापगडावरच दडी मारली तर तो पुन्हा हाती लागणं मोठं जिगरीचं काम होईल। तो फिर आपकी क्या राय है? हुजूरांनी थोडं शिवाजीच्या कलेनं घ्यावं, त्याच्यावर मेहनजर केल्याचा बहाणा करावा आणि जावळीत जाऊन प्रतापगडाखाली त्यांची भेट घ्यावी। हुजूरांचं नुसतं नाव जरी कानी पडलं तरी ज्याला भुवळ येते तो शिवाजी काही दगा फटका करील यावर माझा तरी विश्वास बसत नाही। आणि त्यातच त्याला तशी दुर्बुद्धी आठवली तर शिवाजीची मुंडी मुरडायला हुजूरांना ऐतच कारण मिळेल। इस बात पर हमें गौर करना पड़ेगा। छे छे हुजूर, आता विचारात वेळ न दवडता आपल्या भेटीसाठी तिष्ठत असलेल्या शिवाजीच्या वकिलाची प्रथम भेट घ्यावी। क्या शिवाजी ने हजीब भेजा है? क्यों? हुजूरांच्या मोहब्बतीचा कवळ लिहिण्यासाठी खुद्द शिवाजीचीच कशी भांबेरी उडाली ही आता ह्या वकिलांकडूनच कळेल हुजूरांना। ठीक है, आने दो उसे अंदर। जीव
गोपीनाथ पंत बुकीट शिवाजी राजांचे हे जीप. कृष्णाजी पंडित, वाह, बिल्कुल बेहतरीन है नजराना. हमारा मकसद शिवाजी राजा ने जान लिया होगा. हुजुरांच्या मेहरबानी पुढं असल्या क्षुल्लक नजराण्याची ती काय किंमत. हुजुरांची रजामंदी बंद्याला मालेमाल करून जात, तशीच खपामर्जी सर्व नाशाला कारण होते हे शिवाजीराजे पुरेपूर जाणून आहेत. म्हणूनच त्यांनी हुजुरांची मोहब्बतीची मनी तमन्ना धरून ही अर्जदास्त हुजूर चरणी पेश केली आहे. कृष्णाजी पंडित, पढ़िए तो सही, क्या कहता है आपका शिवाजी राजा. परवरदिगार, इज्जत पनाह खाने आजम अफजल खान साहेब मोहम्मद शेख, बार बार सलाम. अजब अर्ज बंदगी ऐसे जे म्या अना पामराने आज पावे तो स्वतःच्या घमेंडेत राहून शाही दौलतीस बहुत कोशिश दिली. परवरदिगार शेनशाहची हुकूमत अनामत करण्याची बाकायदी केली, अपरिमित गुन्हे केले. हे शतकोटीचे पाप घडले माझ्या हातून. तेने करुणी चित्तास जो खेद होतो तो कलमी करवत नाही. माझ्या बेबुंद बगावतीने रंजित होऊनी अलम पनाह शेनशहानी माझ्या पारिपत्यात खुद्द हुजूर खान साहेबास थाडिले आणि माझ्या विषयी मर्जी खपा करून इज्जत असर खान साहेब मातब्बर असा शाही सरंजामा घेऊन दाखल पावले. केवळ माझियामुळे खान साहेबास या पहाडी मुलखात येण्याची तकलीफ झाली. याचेने माझ्या मनात मेल्याहून मेल्यासारखे झाले. खान साहेबांची ताकद रुस्तुमी शाही तुनेत बहुमान होऊन पावली आहे. माझ्यासारख्या यतीम पामराची जान जिंदगी मातीमोल झाली तर खान साहेबांच्याच दिमाखीला बाद येईल. खान साहेब रहमदिल आहे. अपराध पोटात घालून लेकरास पदरात घ्यावे. मर्जी अर्जुदा केल्यास चाकराच्या माथी आकाश कोसळल्यागत होईल. सांप्रात आम्ही आपल्या भयानं अगदी हाय खाल्ली आहे. खुद्द खान साहेबांनी तेथे येऊन बंद्यास कुलहिम्मत दिली तरच चाकराचा तरणोपाय आहे. खान साहेब हुकूम फरमावतील तर अवघे स्वराज्य खान साहेबांच्या सुपूर्द करून रुमाले हात बांधून विना जुते फक्त एका वस्त्रानिशी खुदावत शेनशाच्या खिदमतीस हजीर होण्यास मोठ्या खुशीनं मी राजी आहे. अदम पनाह शेनशाह मेहरबानी करून जो चतकोर तुकडा पुढ्यात टाकतील त्यावर समाधान मानून हुजूर सेवेत जिंदगी वेचावी मनी ठाम मानस आहे. दर्ज कलम काय करावे मोहब्बत असो द्यावी हे विज्ञापना राजे शिवाजी भोसले. अच्छा, तो शिवाजी राजा हमारे कहने के मुताबिक चलने को राजी है. रुस्तुमे जंग खान साहेबांचा हुकूम अनामत करण्याची दुनियेत हिम्मत नाही कुणाची. हुजूर फरमावतील तो हुकूम बेन तक्रार मानायला शिवाजी राजे बिलकुल दिरंगाई करणार नाही. महाराजांचा धर्म आहे तो. हमारी दिली ख्वाहिश यही है कि शिवाजी आकर हमें यहाँ मिले और हमारे साथ विजापुर जहां खुदावंद खाविंद के सामने हाजिर हो. शिवाजी राजे विजापूर खाविंदांच्या भेटीला जरूर येतील. पण इथं या वाईत खान साहेबांच्या मुलाखतीला येण्याची त्यांची काही शहामत नाही. क्यों? आजपर्यंत केलेल्या बेकायद बद अंमलाची त्यांना फार शरम वाटते. शिवाय आपल्या गुस्साची त्यांनी जबरदस्ती घेतली. खान साहेबांच्या रुस्तुमीची अचाट बळाची सुसज्ज शाही सरंजामची कीर्ती ऐकूनच महाराजांची छाती दडपून गेले. आता खुद्द खान साहेबांनीच महाराजांना अभय देऊन दिलासा दिला तर ठीक, नाहीतर झुंजणीचा आजार जडेल की काय याची धास्ती वाटतो.
नहीं नहीं, डरने की कोई बात नहीं। सेवाजी से कह दो कि जैसा मेरा बेटा फाजल वैसा तू, बिना तकल्लुफ के आके मुझे मिले। शाही इंतजाम के साथ हम तुम्हारे खिदमत में हाजिर रहेंगे। हुजुरांच्या दिलदारी बद्दल शुक्रिया। अशी दिलाची दिलदारी दुनियेत दिसायची नाही, पण महाराजांना ती कशी पटवून सांगायची? या कृष्णाजी पंतांनी का थोडा का प्रयत्न केला त्यांना सावरायचा, पण छे भीतीनं भेदरलेल्या प्रत्यक्ष त्यांनी त्यांची पाहिली आहे काय? पण खरे हुजूर, खुद्द हुजुरांनीच तेथे जाऊन शिवाजी राजाला धीर दिल्याशिवाय त्याच्या मनातली भीती चालत जाणार नाही। महाराजांचाही तोच संकल्प आहे। अनवाणी रुमाले हात बांधून खान साहेबांची भेट घ्यायची, सगळं स्वराज्य त्यांच्या सुपूर्द करून या राजेपणाच्या जंजाळातून अगदी मोकळं मोकळं व्हायचं आणि खानाच्या आज्ञेप्रमाणे विजापुरी जाऊन खुदावंत शहेनशहांची चाकरी करायची। आणि म्हणूनच महाराजांनी विनंती केली की खान साहेबांनी रजावंत होऊन गरीब बंद्याच्या घरी पायधूळ झाडावी। अच्छा, तो शिवाजी से कह दो कि हम खुद आएंगे प्रतापगढ़ के नीचे तुम्हें मिलने। मगर याद रखो, हमारे कुछ सरदारों के साथ उसने धोखा किया, उन्हें मिट्टी में मिला दिया, फिर भी हम साफ दिल से तुम्हें मिलने आते हैं। अगर हमारे साथ कुछ ऐसी हरकत की तो जानते हो हम कौन है? खाने आजम अफजल खान। शिवाजी राजे हे ओळखून का नाही, म्हणून तर त्यांनी हाय खाल्ली आहे। स्वराज्य स्थापनेच्या वेळेस खान साहेब जर आले असते तर महाराजांच्या हातून इतके गुन्हे झालेच नसते। आता खान साहेबांनी मेहरबानी करून महाराजांची सारे अपराध पोटात घ्यावे। ठीक है, मैं देख लूंगा, अब आप जा सकते हो। शिवाजी, शिवाजी! त्या लुटमार्या अफजल खानाचा तळ उलट्या जंगलात पडल्यापासून 8 दिवस आता सराव करतोय लढाईचा, पण अजून काही हात चालत नाही म्हणत होता। हेरगिरी करताना डोसकं आणि जिभेचा पट्टा चालून शान कांगिरे पत्ते केले ते। आज होणाऱ्या हातगावच्या लढाईत जीभ चालविली तर छाटली जायची आणि डोसकं चालविलं तर तुटलं जायचे भीती। म्हणून शान असा हात तलवाचा सराव करतोय। करणार काय? खानाचं सैन्य आहे 40,000 आणि मराठ्यांचं मावलं आहे ते अवघड 10,000। म्हणजे एका मराठी मर्दाला 4 मोगलांचे डोसकी मारावे लागतात। म्हणून शान आता मला भी माझ्या वाटेची 4 मुंडके उडवणं भाग आहे। ती बी संस्थाचं मुंडके धडावर शाबूत ठेवून शान
कारण शिर तुटल्यावर नुसत्या धडाने मोगला चिडवणं तसा सराव सर आपल्याला काही जमणार नाही. आता घटका 2 घटकांनी खानाची आणि महाराजांची भेट होतात. एकदम लढायला तोड लागणार. भयंकर हाणामारी आणि तोडातोडी सुरू होणार. त्या अगोदर त्या अगोदर आपण आपली लढाईची रंगीत तालीम उरकून घेतलेली बरी. आई नुकती पंचायत नको. हर हर महादेव. एकदम हात घालून माझं ऐकून तरी घे जरा. आता ऐकाय सवड नाही. तुमचा पराक्रम बघायचाय मला. लगीन झाल्यावर गावीन की तो माहिंदाल. आताच कशा पण एकदम हात घालते. मध्ये घे की. आता लढाईला सुरुवात झाली की पहिला बळी माझ्या वैराचाच घेतला पाहिजे तुम्ही. तरच मी तुम्हाला सगळं लगीन करेन. कसं नाव सांगते हराम करतो. आत्ताच्या आता तर मुंडकं छाटून तुझ्या पाय आणून टाकतो. त्या हरामखोर देशदेवाचं नाव आहे खंडोजी खोपडा. उडवलं बघ त्याचं मुंडकं. मग ही बिजली तुमची दासी झालीच म्हणून समजा. दाशी पायाची झालीस तरी तुझी जागा या इतर देशात. अहो असं काय करता खुळावाणी. मोरल्या लढाईची तयारी करतो या शाण्यावानी. गुमान रावायचं. अहो काही येडं का खुळ तुम्ही. बघील ना कोणीतरी. अगं बघू दे ना. कुणाच्या बाचं भय आपल्याला. आपलं लगीन ठरलंय दोघांच्या ते बाच्या संमतीनं. म्हणून शान काय असा उघड्यावर फाजीलपणा करायचा. मला बाई लाज वाटते. आता उघड्यावर लाज वाटते या. मग त्या पडायला झाडीमध्ये जाऊया तर. आता काय म्हणूया फिराला. नेमकी हीच या लागली मध्ये गाड म्हणायला. अगदी देवावानी धावून आला बिचारा. म्हणजे काय त्या जाळीमध्ये नेऊन शान वाघवणीचा सट्टा मट्टा उडवणार होती काय. अव तसं नव. आता बहिरजी नाही घेणार होती ना इथं. आपल्याचनी मोहरल्या रडायची समज द्यायला आणि हेरगिरी करण्याऐवजी असे फिरतीचं चाळ करताना त्यासनी आपण ती बघितलं असतं तर मुडकं तुडवलं असतं त्याने माझं. मग टोकावरून कडे लोट केला असता. तो पिठात तोडी दिला असं याने मला. बापरे म्हणजे खुद्द नायकाने घडले तुला कामगिरीवर. रच बिजले अगोदर त्या फकीराचे आभार मानायला हवेत. कर सबका भला देगा उसका भला ना देगा उसका भी भला. ए परवरदिगार खुदा ताला सिर्फ तू ही है बंदे का रखवाला. जो तुझको भुला उससे जानवर भला. बिजले फकीर बाबांनी नमस्कार कर. चांगली दुवा देत्याल. आणि अगोदर तुम्ही नमस्कार केला तर तुम्हाला का दवा देतील जुलाबाच्या. चला आपण दोघं बरोबरीने नमस्कार करूया. मोठी शिनीस आहेस की. सोड्यानं नमस्कार कराया. आपले काय लगीन ठरलंय वय. जोडप्याला द्यायचा आशीर्वाद काही यागला असतो. बाईला पुत्रवती भव आणि बाप्याला यशवंत हो कीर्तिवंत हो असा आशीर्वाद देतात. आणि लग्न अदुगत ह्यो आशीर्वाद फलाला आला. मग त्यात फकीर बाबांचा आशीर्वाद लय भक्कम कधीच वाया जात नाही. तवा काय तो एकदा विचार कर. माझे काय का पाय उतरे हाय सोड्याला नमस्कार करायला. कल्ली बरं अक्कल. आता तोंडावर गुमान नाही तर नाहीतर काय जोड्याला नमस्कार करशील. नाही जोड्यानं हाणीन माझ्यावर सक्ती करणाऱ्याला. बेटा झगड़ा मत करो. मैं सब कुछ जानता हूँ. नमस्कार करते फकीर बाबा. अल्लाह ताला तुम्हें सलामत रखे बेटी. मैं भी नमस्कार करतो फकीर बाबा. उम्र दराज हो बेटा. फकीर बाबा माझ्या ऐवजी महाराजांना सुदंड आयुष्याचा आशीर्वाद द्या. कारण महाराज राहिले तर स्वराज्य राहिलं.
आणि स्वराज्य राहिलं तर आमच्यासारख्या चाकरांच्या जगण्याला मूल येईल. नाहीतर आम्ही जगून तरी काय, मेल्यातच जमा. शाबास भवान्या, महाराजांचा मावळा शोभतोच बेटा. महाराज तुझ्या या स्वामी निष्ठेचे चीज केल्या वाचून राहणार नाही. अगुबाई कोण नायक? आम्ही ओळखलंच नाही नायकासनी. सुखी भव. आम्ही ओळखलंच नाही नायकासनी. म्हणून तर खानाची सबंध छावणी फिरून इथवर सही सलामत आलं. पुरी छावणी बेफिकीर आणि काफिला, साध्या हशमापासून ते बड्या खानापर्यंत सारे रंगेत रंगावर, खाण्यापिण्यात नाच गाण्यात रंगून गेले. आता तुमची कामगिरी ऐका. अज्ञातवासापूर्वी पांडवांनी शमीच्या झाडावर आपली शस्त्रास्त्रे ठेवली होती. आपल्या मावळी हेरांनी सुद्धा आपली शस्त्रे त्या पलीकडच्या झाडीत ठेवून कुणी वासुदेव, कुणी कुडगुड्या जोशी, कुणी कडक लक्ष्मी, कुणी वाघ्या मुरली अशी सोंग घेऊन या खानाच्या छावणीत विखुरले. तुम्ही सुद्धा आपली हत्यारे तिथे ठेवा आणि या तमासगिरांच्या वेशात या उत्तरेच्या बाजूने छावणीत शिरा. जशी आज्ञा. बिजले, त्या पडायला झाडीत आपली हत्यारा तिचा ठेव आणि तमासगिरीचा सरंजाम घेऊन ये. जा, हॉल बेगेत. खाने अजम अफजल खान जिंदाबाद. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारलेल्या खास शामियान्यात महाराजांची भेट घ्यायला निघालाय. तो तिथे येण्या अगोदर महाराजांना वर्दी द्यायला हवी. मी निघतो आता, पण एक लक्षात ठेव, तोफांचा आवाज होताच छावणीपासून दूर हो. बिजलीला गडावर पाठवून छावणी भोवती दबा धरून बसलेल्या मावळ्यात मिसळून खानाच्या फौजेची सभा कांडोली उडवा. खानाचा एक बी हजम या जावळीच्या जाळीतून बाहेर जिवंत दादा का नाही. तिची काळजी नाही का तुम्हासने? इथं परस्परस का बसताना झाडचा हराप करा असणे. भवान्या, येतो मी. नीट हुशारीने वा. या अल्लाह, कर सबका भला, देगा उसका भला, ना देगा उसका भला, मैं सबका बिजले, आता समज कसं पणाला लावून शान नाच गाण्याची अशी काही बहार उडून देशील. समधी मोगले लाल घोटीत कुत्र्यावणी आपल्या भोवती जमा झाली पाहिजे. म्हणजे मग कडब्यावणी का पाया मिळताल मावळ्यांच्या तावडीत. का तुमची शायरी आटली की काय? माझी शायरी करायला मर्दाचं काळीज आणि मुसद्द्याची बुद्धी लागते. या ही समधी मोगळ आहेत गाढवाच्या कुलातील. मग आता तूच सांग बरं, गाढवाना गुलाची चव काय करणार? तेव्हा आता तूच कर सुरू. वाह 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 वाह, माशा अल्लाह, सुभान अल्लाह, क्या नाच. लगता है आसमान की बिजली चमकती हो. अभी एक ऐसी चीज सुनाओ कि दिल बेहोश हो जाए. ऐका.
विश्वहारिणि विश्वकारिणि सर्वदुःख विनाशिनी जगत्पूज्ये जगद्वन्दे सर्वशक्ति स्वरूपिणी शक्तिदायिनी भक्तिदायिनी मुक्तिदायिनी ईशने महालक्ष्मी महाकाली महादेवी शक्तिधे हिंदवी स्वातंत्र्याच्या भाग्यवंतांनो, तो ब्राह्मण सुखी व्हावेत, माय बहिणींची अब्रू अबाधित राहावी, देव धर्म रक्षीला जावा, म्हणूनच 2 तपांपूर्वी आम्ही श्री रोडेश्वराच्या साक्षीनं माय भूमीच्या अंगणात हे स्वराज्याचं रोपटं लावलं. त्याचं जीवाच्या जोखमीनं जतन करायचं, आपल्या निष्ठेचं आणि कष्टाचं खत पाणी घालून वाढीस लावायचं, त्याचं प्रचंड वृक्षात रूपांतर करून त्या स्वातंत्र्य वृक्षाचं शीतल छायेत सुखात समाधानानं नांदायचं. या एका ध्येयानं प्रेरित होऊन या 12 मावळातील तुम्ही 18 परत नवरत्ने आमच्या भोवती गोळा झालात. भीमार्जुनाचा पराक्रम आणि अभिमन्यूचं ध्येय दाखवून मराठ्यांच्या 96 कुळीचं नाव उज्ज्वल केलं. एका झडपे सरशी गगनाला बिरगलेले बेलाद किल्ले घेतले. आपल्या पराक्रमानं गगन ठेंगणं केलं. अनेक यावने अरिष्टे आपल्या बुलंद बाहुबलाने उधळून लावली. दर्यागत अफाट वैरी कापून काढलात तुम्ही. परंतु आज या अफजल खानाच्या रूपानं कोसळलेल्या आसमानी सुलतानी पुढं मराठ मर्दांच्या जात कुळीचा श्वास लागायचा भागा वखत येऊन ठेपला. महाराज, माय भवानीच्या आशीर्वादानं आणि आपल्या पायाच्या पुण्याईनं या कसोटीच्या वक्ती मराठी शौर्याची शर्त करतील. 72 आहे समरांगणी खस्त होऊन जातील, पण माघार घेणार नाहीत याची खात्री बाळगा. खानाच्या 40,000 हशमांची, 200 तोफांची आणि बुलंद पिल खाण्याची दिक्कत नाही मराठ्यांना. राजांच्या आज्ञेप्रमाणेच मावळ मर्दानी काल रात्रीच छावणी भोवतालच्या जंगलात हल्ल्याच्या इशाऱ्याची वाट पाहत दबा धरून बसलेत. पूर्वी प्रभू रामचंद्रानं दंड करण्यास राक्षस कुळाचा संहार केला. आज आमची मावळी वानर सेना या वनी दैत्याची कत्तल करणार. पण आम्हाला चिंता वाटतय ती महाराजांची. केवळ एका शरीर रक्षकानशी खान गडाखाली येण्यास तयार झालाय. तो काय तरी खास करण्याच्या इराद्यानेच. म्हणून राजांनी खुद्द त्याची भेट न घेता आम्हा चाकरांना आज्ञा करावी. कान्होजीराव, खान मुनी कपट धरून आलाय, म्हणून आम्ही जातीनं जाऊन त्याला भेटणार. यानं तुळजापुरात घराचे घाव घालून जगदंबेचं देऊळ फोडलं. आमच्या आश्राप प्रजेची अमानुष कत्तल केली. या त्याच्या पापांचा जाग पुसण्याऐवजी तुम्हा जीव लगाना मृत्यूच्या मुखात लोटून आम्ही स्वतःचा जीव वाचवण्याची भ्याड नागाणी करू. आहे कान्होजीराव, ते होणे नाही. महाराज, एक कान्होजी गेला तर दुसरे लाख कान्होजी मिळतील, लाख कान्होजी मिळतील, पण आपला सारखा राजा आम्हाला पुन्हा लाभणार नाही महाराज, पुन्हा लाभणार नाही.
कान्होजीराव, देवा ब्राह्मणांची, साधू संतांची ही पुण्यभूमी स्वतंत्र करण्यासाठीच तुमचा आमचा जन्म आहे. त्यासाठी वाटेल ते साहस, वाटेल तो त्याग करण्याची तुमची ही बेडर वृत्ती पाहिली की मनी प्रत्यय येतो. माझा प्रत्येक मराठा हा प्रति शिवाजीच आहे. माझे मावळी मर्द ही माझीच कृपा आहे. तेव्हा कान्होजीराव, काळजी करू नका. माय भवानी आमची पाठीराखी आहे. हे राज्य व्हावे श्रींची इच्छा आहे. करती करविती श्री शक्ती आहे. आपण केवळ निमित्त मात्र. म्हणून भेटीचा शेवट कसाही हो, गडावरून तोफेचे इशारे होतात. आठी दिशांनी वैरावर तुटून पडा. अवघा दुश्मन उभा आडवा कापून काढा. आज स्वर्गातून पूर्व तुमचा पराक्रम पाहणार आहे. ते समाधानानं माना डोळावतील असाच पुरुषार्थ करा. शिवशक्ती तुमच्या संशयीत उतरणार आहे. रणचंडीत संहारक रूप घेऊन आपल्या हजारो हाताने यौवनी शिरदारांची शिरकमेल उडवीत प्रलयकारी तांडव करणार आहे. महाराज, खान गडाखाली शामियान्यात येऊन दाखल झालाय. सोबत 8 भोगी, कृष्णाजी फस्कर आणि सय्यद बंड नावाचा एक धिप्पाड हत्यारांचा आत्मा आहे. ठीक आहे, आम्ही तयार आहोत. पंताजी काका वकील म्हणून, जीवा महाले आणि संभाजी कावजी रक्षक म्हणून आमच्या बरोबर येतील. कान्होजीराव आणि बहिरजी, तुम्ही आपल्या तुकड्यांचं नेतृत्व करून प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी व्हा. महाराजांनी आपल्या जीवाला जपावं. आई जगदंबेला आमची चिंता. विश्वहारिणि विश्वकारिणि सर्वदुःख विनाशिनी जगत पूजे जगत वंदे सर्वशक्ति स्वरूपिणी शक्तिदायिनी भक्तिदायिनी. माझ्या मावळ मर्दांनो, तुम्हाला आता एकच सांगणं आहे. भेटीत आमचं काही बरं वाईट झालं तर हिम्मत सोडू नका. चिरंजीव संभाजी राजांच्या पाठीशी उभे राहा. तीर्थरूप आई साहेबांच्या सल्ल्यानं वागा. शेवटपर्यंत लढा द्या. ही भूमी स्वतंत्र केल्याशिवाय हत्यार खाली ठेवू नका. यश देणारी आई जगदंबा आहे. येतो मी. जय भवानी. आई गिरिनंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी. क्या आलिशान शामियाना पेश किया है. हुजूर, शिवाजी ने हुजूर की चाइना शौकत के काबिल बर्दाश्त रखने की कोशिश तो खूब की है. वाह वाह वाह, कितनी बेहतरीन शान दिखाई देती है. कितना दिलचस्प कीमती फर्राज जमाया है. मालूम होता है वरिस्तान की जादुई मंजिल. कृष्णाजी पंडित, ये सेवाजी तो जंगल पहाड़ में रहने वाला एक पहाड़ी चूहा, भिखमंगा काफिर, और वो हमें ऐसी शान दिखलाए. क्या वो खुद को काफिरों का शहंशाह समझता है. कसला लाय शहनशाह. हुजूर स्वारी दारू सल्तनतून बिदा झाली त्याच वक्ती शिवाजीचं राजेपण त्याला सोडून गेले. खास हुजुरांच्या शाही इतमामला साजेस हुजुरांचं स्वागत व्हावं, हुजुरांचा दिल खुश व्हावा, ह्याच उद्देशानं शिवाजीनं हा अप्रतिम शामियाना सजवला आहे. स्वतःच्या वैभवाचं प्रदर्शन करून हुजुरांना खिदवण्या इतका पागल नाही शिवाजी.
हुजूर साहेबांच्या खुशमर्जीवरच आता आपली जाम जिंदगी अवलंबून आहे याची चांगलीच दखल आहे शिवाजीला. तो फिर मुकर्रर किए हुए वक्त पर मुलाकात के लिए हाजिर क्यों नहीं हुआ हो? मुझे शक होता है कि बगैर हथियार के शर्त पर बुलाकर दगा देने का इरादा तो नहीं शिवाजी का. हुजूर का बंदा या सैयद बंदा मौजूद होते हुए किसी की मजाल है कि कोई दगा करे? हुजूर, शैतानों का शैतान भी अगर मेरे सामने आ जाए तो उसका खात्मा करने में देर नहीं. तो कौन होता है यह शिवाजी? आप फिर मत करो. शाबाश सैयद, हम तुम्हारे हिम्मत की दाद देते हैं, तुम्हारे पौलादेव इरादों की कद्र करते हैं. बिल्कुल खबरदारी से काम लेना, भूलना नहीं. वो शिवाजी बड़ा चालाक और धोखेबाज है. धोखे से ही उसका खात्मा करना चाहिए. बगैर हथियार के मुलाकात लेने की शर्त हमने मंजूर तो की है, मगर इस काफिर पर हमारा बिल्कुल भरोसा नहीं. इसलिए डोली के साथ 10 बहादुर जवान भाई बनकर आए हैं और उनके हथियार डोली के पर्दे के अंदर छिपा रखी है. इतना ही नहीं सैयद, बल्कि हमने भी एक कटियार अपने कुर्ते के अंदर छिपा रखी है. शिवाजी को जिंदा या मुर्दा पकड़ लाने की कसम हमने आम दरबार में खाई है. अगर सीधी राह से वो शिवाजी हमारे साथ चलता तो शायद जिंदा रहने की उम्मीद रखता, मगर उस मगरूर घमंडी ने मुलाकात लेने के लिए मुझे अपने घर बुलाया है. बेवकूफ. जानता नहीं, हमें यहां बुलाकर खुद अपने मौत को दावत दे रहा है. अब उसकी लाश भी दरबार में पेश करनी पड़ेगी. मगर हुजूर, लाश होने वाले शिवाजी का तो अभी तक पता नहीं. कृष्णा जी पंडित, शिवाजी को फौरन संदेश भेज दो कि मुलाकात का वक्त हो चुका है. फौरन मेरे सामने हाजिर हो. अब तनिक भर भी रुकने के लिए मैं राजी नहीं हूं. हुजूर, और डरपोक शिवाजी आपके डर के मारे मुलाकात को नहीं आ सकता तो? नहीं नहीं सैयद, उसे आना ही पड़ेगा. मुझे यकीन है उसकी मौत यहां खींच ले आएगी. इतना खतरा उठाकर, इतनी तकलीफ लेकर मैं यहां आया हूं तो खाली हाथ वापस जाने के लिए नहीं, किसी भी हालत शिवाजी का फैसला करके छोड़ेंगे. अब तुम देखते रहो मेरी इस कटियार की करामत. वो नाचिज शिवाजी आते ही गले लगाने के बहाने उसे अपने बाएं बगल में दबाकर यहां मेरी जहरीली कटियार उसके सीने में घुसाड़ देंगे और उसका काला कलीजा खींचकर बाहर निकालेंगे और जूतों से ठुकरा देंगे. शिवाजी आला, गड उतरून अगदी नजीक आला. आने दो, मौत के डेरे में आता है. आने दो. सैयद, होशियार. हुजूर, फिक्र मत करो, मैं तैयार हूँ. सिर्फ आपके निगाहों के इशारा होते ही शिवाजी को जन्म में भेज दूंगा. खुद्द शिवाजी निशस्त्रच आहे. बरोबर बुढा वकील गोपीनाथ पंत असून पुढे 2 बाकाईत आणि मागे 2 हत्यारबंद शिपाई आहेत. कोई बात नहीं, हमारी दिली ख्वाहिश अब पूरी होगी. यावं यावं पंत.
यह है शिवाजी, शाहजी का फर्जंद। क्या बेगुमान शख्स है, क्या रोबीला जवान है। आंखों में आफताब की चमक और चेहरे पर मेहताब की रोशनी। मगर इस काफिर के बच्चे की मौत अब मेरे हाथों होगी। अफजल खान, भोसले कुळाचा हाड वैरी, स्वराज्य सूर्य गिळू पाहणारा राहू, आमच्या देव देवतांची विटंबना करणारा हा दानव जगदंबेचा बळी होण्यास योग्य आहे। हे शहाजी राजांचे फर्जंद राजे शिवाजी भोसले आणि हे आपल्या सिकंदर शमशिरे तमाम कर्नाटकाला जर्जर करून दारू सल्तनतीची शान वाढवणारे जिल्हे सुबहाणी शहेनशहाच्या सांगीवरून महाराजांच्या खास मुलाखतीस आलेले खाने आझम अफजल खान साहेब मदशाही। सैयद राजा जी, जब से आपके बहादुरी और हर हुनरी शरारतों की तारीफ सुनी है, तब से आपके मुलाकात के लिए जी तरस रहा था। मगर आज खुदा की फजल से हमारी यह तमन्ना पूरी हुई। आपको देख के हमारा दिल निहायत खुश हुआ है राजा जी। खान साहेब, आपल्या सगळ्या थोर पुरुषांची पावलं आम्हा गरिबांच्या झोपडीला लागली हे आम्ही आमचं भाग्यच समजतो। आपणा सारख्या वंदनीय विभूतींच्या भेटीनं आम्हाला तीर्थरूप शहाजी राजे भेटल्याचा आनंद झाला आहे। वाह वाह वाह, शाबाश बेटा। जैसी तेरी सूरत प्यारी है, वैसी तेरी जबान भी बहुत मीठी है। शहाजी राजा तो मेरे पुराने दोस्त थे, मैं उन्हें अपना बड़ा भाई मानता हूं। और तू तो मेरा भतीजा ही है। आओ बेटा, प्यार से भरा हुआ यह चचा का दिल तुझे सीने से लगाने के लिए तड़प रहा है। खान चाचा, तुमच्या कुशीत शिरून तुमचा तडफडता दिल थंडा करणं मी माझं कर्तव्यच समजतो। तो फिर रोक क्यों गए? आओ 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 ये जहरीली खजाल भी इस नापाक के जिस्म में नहीं घुसती। बापाचं पाय चुकतं। सैयद, गुरु को बचाओ! सैयद, गुरु को बचाओ! संभा, खानाच्या पाठीची भुई आपल्यावर चाल करून येण्यापूर्वी त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। चल, पळ लवकर। जय भवानी, शिवाजी महाराज की जय। शाबास शिवा, सय्यद बंडासारख्या गाजलेल्या लढवयाला गारद केलंस। धन्य तुझी बहादुरी। वाघ आहेस मर्दा, वाघ। या संभाजी भोयांचे पाय छाटून असाच पराक्रम केलाय। महाराज, तुंबिकीच्या इशारा बरोबर आपले बहादूर मावळे खानाच्या भोजावर तुटून पडले असतील आणि यावेळी जर खानाचं मुंडकं भालाच्या टोकावर अडकून साऱ्या मोगल सैन्यात फिरवलं तर सनात मोगलांचा दाना दान उडेल। नाही संभा, खानाच्या मृत्यू बरोबर त्याचं आणि आपलं वैरत्व संपलंय।
एका अव्वल दर्जाच्या लढवयाची त्याच्या मृत्यूनंतर अशी विटंबना करणं आम्हा मराठ्यांच्या कीर्तीला कलंकित करणारं कृत्य ठरेल. प्रतापगडावरच्या बुरुजात विधियुक्त दफन करून आम्ही खानाची कबर बांधणार आहोत आणि त्या बुरुजाला नाव देणार आहोत अफजल बुरुज. राजांनी आज महिषासूर मारला, भवानी मातेला एक दुष्ट दानव बळी दिला. आता राजांनी इथं बेनिगा रेंगाळू नये, गडावर चालावे. नाही पण आमच्या आदेशाप्रमाणे या शवाची आणि मृत्यूंची जखमींची व्यवस्था लावून तुम्ही गडावर जा. आम्ही या संभाजीवाला बरोबर घेऊन जावळीच्या रानात आमच्या मर्द मराठ्यांचा पराक्रम बघायला जातो. चला. खोपड्या, आता कुठेही पळालास तरी तू जिवंत राहू शकणार नाही. तुझा बाप तो अफजल खान मेला, त्याचा मुर्दा काढून महाराज इकडेच यायला निघाले तुला खानाच्या भेटीला पाठवायला. मराठ्यांनी सारी फौज कापून काढली. आता जगाच्या पाठीवर कुठेही पळालास तरी तू जिवंत राहू शकणार नाही. कान्होजीराव, 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 मला वाचवा. कान्होजीराव, मला वाचवा. तुम्हा सर्वांचा मी आनंद अपराधी आहे. कान्होजीराव, मला वाचवा. मी क्षमा करणार तुम्हाला. मला क्षमा करा, क्षमा करा. मला भरून देऊ नका. कान्होजीराव, खोपड्यांचं कर्म आता त्यासनेच निस्तूर द्या. त्यांच्या कैवारानं तुम्ही मात्र आगीच्या पावसात न्हावू नका उगेच. नाही म्हणू नका कान्होजीराव, नाही म्हणू नका. माझी जान जिंदगी आता तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. तुम्ही झिडकारलं तर बायको म्हणून उघड्यावर करतील माझ्या उघड्यावर. लेकराची आण घेऊन सांगतो, या पुढे निष्ठेने चाकरी करीन महाराजांची, निष्ठेने चाकरी करीन. तुम्ही आभार दिल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही. कान्होजीराव, मी तुमचे पाय सोडणार नाही. खोपडे, गेल्या कुकर्माचा उशिरा का होईना, पण तुला पश्चाताप झालाय म्हणून एक वेळ गाई करतोय तुमची. उठा, उठा खोपडे. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. खोपडे, स्वारी येतोय. शाबास रे माझ्या रणमर्दांनो. समुद्रागत अफाट वैरी आज कापून काढलात तुम्ही. धन्य तुमची आणि तुमच्या बहादुरीची. शिकंदर शमशीरचे शेर आहात तुम्ही. असेच एक वटून उठाल तर दुनियेची दौलत हस्तगत कराल. आपल्यापेक्षा चौपट शत्रूंशी अशी शर्तीची झुंज देऊन विजयाची मानकरी झालात. आपल्यापेक्षा चौपट शत्रूंशी शर्तीची झुंज देऊन विजयाचे मानकरी झालात. असेच एक वटून उठाल तर दुनियेची दौलत हस्तगत कराल. आजचा तुमचा पराक्रम बघून स्वर्गात देवानी तोंडात अचंब्यानं बोट घातली असतील. आई जगदंबेच्या आशीर्वादानं आणि आपल्या पायाच्या पुण्याईचं फळ आहे मात्र. तोफेच्या इशारा बरोबर 8 दिशांनी मावळे तुटून पडले मुघलांवर. इथं आमची शरीर झुंजत होती निकरानं, पण पंच प्राण घोटाळत होतो ते मुलाखतीतील शामी आल्यात. तेवढ्यात बहिर्जीने खबर आणली, खान मेला, खान मेला ही वाऱ्यासारखी बातमी पसरली. रामानं रावण मारला, राक्षस कुळाचा नाश केला. मग काय, प्रत्यक्ष रणचंडी संचारली मराठ्यांच्या अंगात. शिवशक्ती उतरली त्यांच्या संशरीत. आणि मग बेहाय कत्तल सुरू झाली मोंगलांची. जणू भद्रकालीच आपल्या हजारो हटांनी यावनी खांडोळी उडवीत तांडव करत होती. मराठे मारत होते, मोगल मरत होते. संध्याकाळपर्यंत सबंध छावणी गारद केली मराठ्यांनी. पण महाराज, महाराज एक विनंती आहे. कान्होजीराव, विनंती कसली करताय? हक्कानं मागा जे हवंय ते. महाराज, महाराज, बोला, बोला कान्होजीराव. महाराज, खंडोजी खोपड्याला क्षमा करा. केल्या कुकर्माचा कडेपार पश्चाताप झालाय त्याला.
त्याला चाकरीत रुजू करा महाराज, रुजू करा. खंडोजी खोपडा मराठ पिढीचा कलंक आमच्या कठीण काळात वैराला फितूर होऊन आमच्यावरच हत्यार उपसून धावला. अशा हरामखोराची 4 धडा करून भर चौकात चौगर्दी उजळावी. नाही कान्होजीराव नाही, देश डोळ्याला मरणाशिवाय काय चित्त नाही. महाराज, त्याची शिक्षा हवी तर मला द्या. माझ्या आजवरच्या सेवेचं बक्षीस म्हणून खंडोजी खोपड्याचा प्राण वाचवा महाराज, प्राण वाचवा. ठीक आहे कान्होजीराव, केवळ तुमच्या शब्दाखातर आम्ही खोपड्याला प्राणदान देतो. खोपडे, मुद्र्याला या पुढं. गिरफ्तार करा खरबुजाला. दया करा महाराज. याचा डावा पाय आणि उजवा हात कलम करून टाका. दया करा महाराज, दया करा. एवढी कठोर शिक्षा देऊ नका महाराज, दया करा. महाराज, खोपड्याच्या प्राणदानाचा मला शब्द दिलात म्हणून तुमच्या पायावर त्याला मी पावता केला. आणि तुम्ही त्याचे हात पाय तोडलेच. हीच का आमच्या शब्दाची किंमत ठेवलीत? हेच का आमच्या एकनिष्ठ चाकरीचं बक्षीस दिलं आम्हाला? असं रागावू नका कान्होजीराव, तुमचा शब्द आम्ही मोडला नाही. वास्तविक खोपड्यानं आम्ही देहांताची सजा फरमावणार होतो, पण केवळ तुमच्या शब्दाखातर खोपड्यानं आम्ही जिवंत ठेवलंय. खोपडे ज्या पायानं वैराच्या पाय पोसाची गेला तो त्याचा डावा पाय, आणि ज्या हातानं आमच्यावर हत्यार उपसून धावला तो त्याचा उजवा हात कलम केला. खोपड्यासारख्या घातकी गुन्हेगाराला काहीच शिक्षा न देता जर असाच मोकाट सोडला तर स्वराज्याचं भवितव्य धोक्यात येईल. आणि म्हणूनच तुम्हीच सांगा कान्होजीराव, मग आता आमचं काही चुकलं का? नाही नाही महाराज, चूक आमची झाली. खोपड्यासारख्या गुन्हेगाराची कड आम्ही घ्यायला नको होती. महाराज, क्षमा करा, क्षमा करा मला. कान्होजीराव, वडिलांनी असं वाकायचं नसतं, आशीर्वाद द्यायचा असतो. नाही नाही राजे, आमचा मान मुद्र्यातच आहे राजे, मुद्र्यातच आहे.